आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। वैद्य बुवा कसं आहे आता जानराव काकाजीले? आता ही शेवटची घरघर लागली जी। हो पण वैद्य बुवा अनुभवी आहात ना तुम्ही, काय तो उपाय असेल ना? जानराव देशमुख जिले ही जुनीच बिमारी आहे, त्रिदोष, कफ वात पित्त। नाही हे तुमचं म्हणणं, काय तो उपाय असायला पाहिजे ना वैद्य बुवा? जानरावांना खाटावरनं घोंगड्यावरती ठेवावं लागतं ना, शेवटचे श्वास उरलेत ना आता। येतो मी। काकू हो असं हातपाय काढून सगळ्यांनी कसं चालाय? आता वैद्य बुवांनी आपलं म्हणणं सांगितलं, पण आपल्याला जानराव काकाजीसाठी काहीतरी करावं लागेल ना। हो आपल्या गावात साक्षात चालते बोलते ईश्वर आहे, सद्गुरू श्री गजानन महाराज। हो सत्पुरुषाच्या आशीर्वादानं मृत्यू पण टळते, माझा पूर्ण विश्वास आहे काकूजी। महाराजांचं चरण तीर्थ जानराव काकाजीला भेटलं सगळं संकट टळतील बघा। हाव का? लगोलग जातो आणि महाराजाला भेटतो ना, आई माऊलीचा चरण तीर्थ घेऊन येतो। तुम्ही काळजी करा नको, कृपा करतील महाराज। गणगण गणात बोते। बाबूजी ते पाहतो जरा, राम कुठे गेला रे? आला नाही अजून। पाया पडतो जी थोडे सावकार। अबे तो सावकार कायले म्हणते, काकाजी म्हणत जाना। बाप्पा आज तर सूर्य पश्चिमेला उगवला, चंदूभाऊ आले। काय जी धाकते मला, आता आपली भेट होतच राहते ना, पण वाड्यावर याले काहीतरी कारण पाहिजे। कारण हौजी काकाजी मोठा कठीण प्रसंग आहे जी। मला समजलं का बा महाराज वाड्यावरत आहे, म्हणून लगोलग आलो जी। काय झालं? हौजी आपले जानराव आहेत ना, जानराव देशमुख? हो ते देशमुख वाड्यातच राहते ना। ह्याचा अंतकाळ जवळ आला जी। फाटीवरून घोंगड्यावर ठेवलं त्याईले। कफ वात पित्ताचा त्रास तर लई वर्षापासून आहे त्याईले। वैद्य थकले जी काकाजी, शेवटची घटका म्हणून मी सांगितलं त्याईले, आणि त्यांच्या घरच्याले पण मानवलं ना। म्हणलं रामबाण उपाय म्हणजे महाराजांचा चरण तीर्थ, आणि जानराव काकाजींचे प्राण पण वाचतील, अमृत होईल जी। म्हणून सगळ्यांनी धावत आलो जी। ते समजा खरं आहे, पण चंदूभाऊ महाराज झोपले आहेत ना, असं सत्पुरुषाले निद्रेतून उठवणं म्हणजे? ते बी खरं आहे म्हणा, पण धाकटे मला मृत्यू कोणासाठी थांबते का? आहे तर धर्म संकट, एकीकडे जानराव काकाजीचा जीव आणि दुसरीकडे समाधीस्थ महाराज। बाबूजी का करावं? उरले मला महाराजांचं चरण तीर्थ भेटलं तर अमृत होईल जी, आणि एका माणसाचा जीव वाचल। काहीतरी करा जी, पाया पडतो। अरे बस थांब जरा। थोडं थांबावं लागते चंदूभाऊ। कट मी पाहतो, कुठे अपेक्षेने आलाय चंदू, आणि जानरावच्या जीवाचा प्रश्न आहे। थांब जरासा। आहे गुरुमाऊली गजानन महाराज, जानराव देशमुख मृत्यूच्या दारात उभे यायचे। तुमच्या चरण तीर्थ अमृतानं त्याचे प्राण वाचू शकते। चरण तीर्थ घेतो जी। गण गण गणात बोथे, गण गण गणात बोथे। चंदू धर, जानरावले दे, आणि जानरावले पाच। महाराजांच्या आशीर्वादानं बरे होईल ते।
गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. येतो जी. काकूजी, महाराजांचं चरण तीर्थ आणलं जी. हे घ्या. एक एक पडी जानराव काकाजीच्या तोंडात टाका. संकट टळतील. महाराजांचं नामस्मरण करा. महाराजांच्या चरण तीर्थात मोठी महती आहे. कृपा करतील महाराज. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण 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 गणात बोते. आई मौली गजानन महाराज, कृपा असू द्याजी जानराव काकाजी वरती. त्यांच्या प्रकृतीत आराम पडू द्याजी. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण 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 गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. निरे गम प रे ग म प गमदनी सा ग म धनी सा सानी द प सा नि द प मग म म ग म ग रे ग म ग रे ग म ग मग रे सा म ग रे सा निरे ग म प म ग म ध नि सा रे सा नि रे ग म प म ग म ध नि सा रे सा सा नि ध नि सा रे सा नि ध प सा नि ध नि सा रे सा नि ध प म प द प म ग म प द प म ग रे ग म ग रे ग म ग म ग रे सा म ग रे सा सा ग ग म ग रे सा नि रे सा ग प प म द प द प द म प ग म ग प नि नि सा नि द प म द प ध सा 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 रे नि सा ध नि सा सा ग ग म ग रे सा नि रे सा ग प प म द प द म प ग म ग प नि नि सा नि द प म द प ध सा सा रे नि सा ध नि सा 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 नि नि द द द द द प प प प प म म म म म ग ग ग ग ग रे सा 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 नि रे ग म प म ग म ध नि सा नि रे ग म प म ग म ध नि सा नि रे ग म प म ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा सासूबाई, हो असा हट्ट बरा नाही ना. देवाले का नाही समजते ना मनातलं. मला विश्वास आहे सासूबाई, महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील हा, कृपा करतील तुमच्यावर. महाराज, मला एकदा दर्शन द्या, तुमच्या चरणावर तर माथा टेकू द्या जी.
तसं बी नासक्या कुसक्या विचारांच्या ह्या शरीराले जगण्याचा हक्कच नाही. पर जीव जाण्यापूर्वी माफी तर मागू द्या. सासूबाई उठा उठा, चला बरं. आई माऊली महाराज, कायले असे निष्ठुर होता. अहो सासूबाईंनी कवापासनं ध्यास घेतला जी. त्यांना दर्शन द्या. तुमचं हृदय मऊ आहे की नाही लोण्यावानी? मग दया गणा, कृपा कराची, दर्शन द्या. गण 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 हात बोते. गण गण गणात भूते. महाराज, आई माऊली, साजरं रूप पाहिलं जी. महाराज, काकुळतेनं हाका कायले मारता? तुमच्या संगतीच आहे ना म्या. महाराज, कसं सांगू? आईपासून लेकरांच्या भावना लपत नसते. शब्दात कायले व्यक्त व्हावं लागते लेकरा. महाराज, हो कवापासनं ध्यास घेतला जी सासूबाईंनी तुमच्या दर्शनाचा. हो रात्रंदिवस त्यांच्या जीवाची होणारी तगमग मला बघवत नाही ना. कृपा कराची. जानकी, मोगऱ्यावानी हायस तू. मोगऱ्याचं झाड घाणीत उगवलं तरी बी सुगंधाचा धर्म सोडत नाही. तशी तुझ्यातली निर्मळ वृत्ती जात नाही लेकरा. आई माऊली गजानना, दिव्य रूप पाहिलं जी. दिनांचे कैवारी आहात तुम्ही. महाउद्धार करा जी, महाउद्धार करा. गण गण गणात बोते. आई माऊली, मला आता सासूबाईची अवस्था बघवत नाही जी. मी वचन देते ना, आता त्या नीट वागतील जी. मी पदर पसरते. कृपा कराची. झाली ती शिक्षा लई झाली ना महाराज. महाराज, अशा अवघडलेल्या अवस्थेतून त्यांची सुटका करायची. कृपा करा. सत्यभामे, आयुष्य हे डोंगर उतरणीवरून वेगानं वाहणाऱ्या ओढ्यावानी राहते. त्याली संयम, मर्यादा, सत्कर्माचा बांध घाला लागते. बेलगाम आयुष्य भरकटते ना. सासूबाई, गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. आधारिसी तू आम्हा जीवनी. मंत्र जगाचा उद्धाराचा गजानन माऊली. संकल्प जगाचा पुरावयाचा गजानन माऊली. अंतरात परी एकच नाद गजानन माऊली. उठ लेकरा, उठ. नादिरूपा अथांग मायेच्या सागरा. मार्ग भक्तीचे, मोक्ष मुक्तीचे संत गजानन शेगावीचे. संत गजानन
संत गजानन गणात पोहते. मामाजी 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 ओ लवकर या ना. काय झालं? मामाजी मामाजी बाप्पा महाराज गण गणात पोहते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज तुमच्या चरणांवर तर मस्तक ठेवलं आणि धन्य झाले जी म्या. जसं तहानलेले आले अमृत कुंभ तशी तुमची दया आहे जी. गण गण गणात बोलते. महाराज मला क्षमा करा जी. महाराज ओळखलं नाही जी मी तुम्हाला. मला का नाही समजा वाईट गोष्टींनी पोकारलं होतं जी. डोळे असून मी तुमच्यातला देव नाही दिसला जी. मला ही अशी साजरी लोभस्तून मला नाही दिसली. असं प्रेमळ नवरा आणि काळजी करणारा काळजी घेणारा पोरगा नाही दिसला जी या डोळ्याले. महाराज मी एका गर्भवतीची एका गर्भाची हत्या करायला निघाली होती जी. मी पापी आहे जी. महाराज मोठं पाप करत होते. मी दुष्ट आहे जी. महाराज क्षमा करा जी. मला क्षमा करा. शरण आले जी तुम्हाला. गण गण गणात पोहते. महाराज इथली कुणी सून भेटली मले आणि म्या पोतेर केलं जी तिचं. चुकले जी. महाराज क्षमा करा मले. क्षमा करा आई माऊली. क्षमा करा. सत्यभामे बोलून पापक्षालन होत नसते लेकरा. तसं वागायला लागते ना. या जीवसृष्टीत माणसाचं आयुष्य क्षणाचं असते. लेकरा संधी भेटली आता तुली चुका सुधारायला लागते. प्रत्येक श्वास नवा राहते तसा प्रत्येक क्षण बी नवा राहते. पुण्याई आहे तुझ्या समध्या माणसांची. जानकी काकड्याची ज्योत अखंड तेवत राहू दे. आनंदाचं चांदणं पडन. सुखाची पहाट होईल. गण गण गणात भूते. गण गण गणात पोहते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. कसं वाटून राहिलं आता तुम्हाला? गजानन महाराजांची कृपा आहे ना. तीर्थाचा प्रभाव आहे. खरंय. आता तर जोर पण नाही ना अंगात. नाही, लीला आहे महाराजांची. तीर्थ नसतं भेटलं तर मी मेलोच असतो. कायले असं बोलता जी? शेगावात देवच अवतरलाय. श्री गजानन महाराज. लापशी घेता ना? आता तर भूक पण लागली ना मले. कृपा आहे ना महाराजांची. पाया पडायला जाय लागतंय. महाराज लय कृपा केली जी. दर्शनाला येतो जी. गण गण गणात बोलते. चला चला हाताले सांगा घाई करा लागते. झटके पट. करूनच राहिलो ना. झुंपून दिल ना आम्हाला कामाले. घरात जितल्या म्हणून आहेत ना तेवढ्या समजा पंचा पेटवा. साठे घरात झगमगाट झाला पाहिजे. समधीकडे कसा झगमगाट. बाप्पा
आनंदानं नासूनच राहिली ना बुड्डी. पाहना. हो त्र्यंबकराव साठे, डोळ्यासमोर चित्र आणा. त्या डोंगर माथ्यावरून मस्तीनं भरलेला वारा सुईकन शिट्टी वाजवत तन्नकन खालत उतरते आणि ज्वारी बाजरीच्या शेतात धिंगाणा घालते. आणि मग ज्वारी बाजरीची हिरवीगार शेत खुदू खुदू हसते. महापण का नाही असंच होऊन राहिलं ना. असं वाटतंय का काम्या स्वप्नातच तरंगून राहिले. बाप्पा कशी करून राहिली. हो ना. जखडले गेले होते जिम्या घाणेरड्या विचारांनी शरीराने, पण आता स्वच्छ झाले जी. सासूबाई, आता मला सांगा, मला काय करायला लागते? आधी तर मला तुझे लाड करा लागते. माही कुणाची लेखते महासोन चाफा. सासूबाई, काही बोलू नको लेकरा. माय आहे तू माई. महाराज गणगण गणात बोते. मी लय भाग्यवान आहे महाराज, तुम्ही मला हिरा दिला. आणि म्या काय अवस्था केली हिची. मला माफ कर लेकरा, चुकलं मा. हे लेकरा पहा ना, हातीपायी धडधाकट झाले म्या. बाप्पा, हे स्वप्न असेल तर हे स्वप्न तुटायच्या आधी मला माझ्या अगणित चुकांची दुरुस्ती करायची आहे लेकरा. सोनचा फातो. हे पहा माय कसा. हे बघ लेकरा, मी नंतर पाहते. हा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे ना लेकरा. असं काय नाही बोलते. हे बघा, बाप लेकाशी मले का नाही वाद नाही घालायचा जी. नाही, माहिती लायकीच नाही ना. आधी मी माझ्या चुका केल्या त्या मला परत नाही करायच्या जी. मी तुमची माफी मागते. पाय पडते. काय करून राहिली तू? असू दे लेकरा, चुका करताना शरम नाही वाटली मले. मग माफी मागताना कायची शरम. कसं गुणी बाळ आहे मा महाराज. असं गुणी लेकरू दिल्याची मले समज कसं छान आहे. दिवे लावाजी, झगमगाट करा ना. काय करून राहिली तू. काय करते तू. समद्या अगरवाल कुटुंबाच्या चरणावर तर नाक घासते म्या. लई दिलं जी तुम्ही, लई केलं. मले माफ करा जी. गण गण गणात बोते. सासूबाई, तुम्ही हे लेकरा, म्या का नाही शुद्धीत आहे. माझ्या टकुऱ्यात लख प्रकाश पडला बघ. तुझी सासू तुला आता जन्मात कधी पण दोष नाही देणार. तुला बराबर ओळखलं म्या लेकरा. संस्कारित आई वडिलांची सुसंस्कृत लेख आहेस तू. आता म्या तुला कधी पण छळणार नाही, कधी काही बोलणार नाही. तू याशी का नाही छान वागणार. तू लई लाड करीन म्या लेकरा. मला तर असं वाटते का नाही का तू यासारख्या निर्मळ गोड पोरीले डोसक्यावर तर घेऊन नाचावं म्या. महाराज, मायावर तर दया केली जी तुम्ही. पण दीपोत्सव आहे का मग इथले दिवे काढले. आता लक्ष्मीपूजन आहे ना लेकरा. मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात झगमगाट नको, दिवे लागायले नको का. सत्यभामा अगं जरा अहो, येळेच नाही ना श्वास घ्यायले. तयारी करा ना जी, दिवे लावा. मी आता रुक्मिणीची पण माफी मागणार जी, आणि त्या व्यंकोबाले ठोकरीवर तर मारणार. माय
हे चांदीचं ताट लक्ष्मीसाठी. गृहलक्ष्मीसाठी. चला जी, दिवे लावा जी, झगमगाट करा. गण गण गणात पोते. बाबा, आता तुम्हाला जेवा लागते. मला पण भूक लागली हाय. पर तुम्हाला खाऊ घातल्या बगर मला जेवण जाणारच नाही ना. बाबा, तुम्हाला एक गंमत सांगू. तुम्ही जेवला का नाही का माय पण जेवते आणि म्या पण. हा करा ना. बाबा, तुमच्या मिशाला छान आहे. मुलगा असती तर अशाच मिशा ठेवल्या असत्या ना. बर, चाल आकारा ना. आजवर तर समजा ऐकलं का नाही तुम्हा. मग आता काहून ऐकत नाही. आता महाराज आईले सांगू का. गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. शुभम भवतु. समजा तुझ्या मनात जर कहू दे ना लेकरा. आता का सांगावं. कवाची सांगून राहिली मा बाबाईले का आ करा खाऊन घ्या. पण ऐकतच नाही ना बाबा. हट्टी झाली. हो का. माझ्या खारुताईचं ऐकत नाही. हाव ना. मला जसं मोरीत बसून सण्याने मा अंग धुवून देते का नाही माय, तसं धुतलं ना मी आज बाबाईले. हो का. आंघोळ घातली का पितांबरले. हाव ना महाराज. थंड पाणी पडलं बाबाईच्या अंगावर तर. पण ऊन आहे का ऊन आहे. असं झालं. मग काळजी वाटली का तुले. कायले काळजी वाटेल. तुम्ही का सांगितलं का महा बाबा तुमच्या देखरेखीत आहे म्हणून. मग कायची काळजी. हो का. हाव ना. पण महाराज मला सांगा, लेकीले भूक लागली, बाबांनी जेवायला हाव का नको. जेवायला तर पाहिजे ना. लय प्रयत्न केले बाई म्या, पण आज करत नाही ना बाबा. खारुताई, आता जीव घाल ना पितांबरले. गण गण गणात भूते. 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 शुभम भवतु. तुमच्या सोबत होतो जी गुरु माऊली. लय शांत, लय मंगल वाटत होत जी. पण माझ्या खारुताईला भूक लागली ना. आधी जेवून तर घ्या, मग करा ध्यान. बाबा, मी दिसते ध्यानात. आधी माय आहे तू. ऊर्जा आहे, शक्ती आहे. बाबाच्या रुमात भरलेली आहेस तू. हाव. हो ना. आता मी दोघांना बी भरवणार. दोघांनी बी खायचं. आणि नाही म्हटलं तर मग रागच येते मले. गण गण गणात भूते. खारुताई, मालिक तू आहे ना तू. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. सेठानी, ओ सेठानी. बंकट,
पाय ना बे तुझी माय उभी नाही देत. माय बोल ना भाऊ. हात शेटानी कायले म्हणून हाक मारते, नाव नाही मला. बाप्पा कायले रागवते हो. पाय ना कसा जगमगाट झालाय. छान वाटून राहिलं ना. हो ना. आनंदी आनंद, दिवे पंत्या तिकडं काकडा. हा सकारात्मक ऊर्जा राहते, प्रसन्न वाटते. हो फक्त हे समजा कायले हे विचारा नको. काऊन? कारण कामाले पण मालूम नाही. पाय म्हातारा कसा हसतोय. अहो कारण फक्त महाराजालाच माहित राहते ना का. हो. मलाही महाराजांना सांगितलं होतं, म्हणे लाला वाड्यामध्ये दिवे लाव, पंत्या लाव, पुरा वाडा कसा झगमगाट कर. नाही हो ना. आणि त्या रात्री वाडा आनंदानं हसत होता ना. अप्पा रुद्राक्ष माळ भेटली, सुनबाईनं गोड बातमी दिली. आनंद आनंद. ओ जयवंताबाई उठा ना, पंत्या लावा, दिवे लावा. बाप्पा काहीतरी कारण असेलच का नाही. हो आता ते कारण तर माय माऊली महाराजालेच ठाऊ. हो पण असा आनंद दाटून राहिला ना मनात. हो ना. वाटलं का रोषणाईच करायला पाहिजे ना. म्हणून तर काकडा लावून राहिली ना शंभो महादेवासमोर. हा आता पंत्या बी लावू. हो आता कारण म्हणांत सांग ना कारण. मला असं वाटते का पोटातल्या बाळाले दिवाळी बघण्याची इच्छा झाली. अरे वा 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 वा. सुनबाई आता पुऱ्या वाड्यात मी झगमगाट करतो. बसा ना. सावकार आता तुम्ही म्हणाल का मायावाला पद्माले खोडलात म्हणा, तर जेव्हा मन आनंदानं प्रेमानं भरून जात ना तेव्हा काय करावं काय बोलावं डोक्यात नुसता कल्ला राहतो. महासावकार लय चांगला माणूस आहे. हा आता जिभेले काटे आहेत पण काळजात वलावा आहे. आणि मला त्याची ओळख पटली, लय आनंद आहे. मला लय गोंधळायला झालं ना बाप्पा. पण तू इतली आनंदी असेल तर माझ्यासारखं सुखी मीच. व्यवहार पण सांभाळायला लागते ना. टप्प्याटप्प्यानं ठरलेले पैसे द्यावे लागते. सावकार तो व्यवहार घेणं देणं पैसा हे समज कवाच संपलं. आपल्या नात्याले पैशात तोलू नका ना. तुमच्या नावाचं कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं. ह्या नात्याला इकत घेणारी थैली अजून तयार झाली नाही. बायको आहे ना म्या. ही पद्मा तुमच्याशी शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहील. व्रतस्थ पतिव्रता. मला आता कसलाच मोह नाही. तुम्ही महा स्वीकार केला, मला गुरु मिळून दिला. महाराजांच्या कृपेनं आवाज पुन्हा सुरीला झाला. बनारसले तुम्ही घेऊन गेलात तर ठीक, नाहीतर माहीम्या जाईन. पैशाचा व्यवहार संपला सावकार. पवित्र नात्याला सुरुवात झाली. साठे हो साठे, झाली का समजी तयारी? हो झाली.
बघ ना, समद घर कसं प्रकाशानं नावून निघालं. हो ना, हा जितल्या वर्षांनी घर कसं हसताना दिसून राहिलं ना. घरची मालकीन सुखात राहिली ना की मग. मालकीन कोण? अगं तू. नाही जी, म्या नाही, माही सून या घरची मालकीन आहे जी. गण गण गणात बोते महाराज. अप्पा, मला तर समधीकडे महाराजच दिसून राहिले ना. राम, जानकी, ये लेकरा ये, ये लेकरा, बस ये. सासूबाई बस. तुम्ही असं काय करून राहिल्याची? मला अवघडल्यावानी होऊन राहिलं ना. अगं तुलेच काय ले, ह्या इंले आणि रामले पण असंच वाटून राहिलं ना. या बाप लेकाच्या पोटात तर गोळा आलाय, हाय ना. काही बोलते. खरं काय लिहिलं बाजी, काही दाशीनच होते ना म्या. अर्धवट होते जी, बस बस बोलायची, मारायला धावून यायची. आणि माह हे नाजूक सोन्याचं बाळ समद सहन करायचं. कोणी आहेस पोरी? पाय कशी साजरी दिसून राहिली. पप्पा, कुणाची दृष्ट नको लागायले. आता काय प्रेमानं सुनेले घुसमटवून टाकशील का? हे लेकरा, मायाकडे का नाही, मायेचे 2 शब्द आहेत. म्या लक्ष्मीले काय देणार? हा, तुझी मले माया केली, लहान लेकरावानी मले खाऊ पिऊ घातलं, नाव घातलं. तुझे हे उपकार आहेत का नाही, ते 7 जन्म मी नाही फेडू शकणार. माऊली गजानना, गण गण गणात बोलते. माय बोला नको लेकरा, आज संधी भेटली आहे तर मला पोटभर कौतुक करू दे. हे निरागस रूप माझ्या डोळ्यात, माझ्या हृदयात साठवून घेऊ दे लेकरा. लक्ष्मीचंच रूप आहे ना हे. हे लेकरा, हाच का नाही मला माझ्या मनासारखं करू दे. उद्याचं काय भरोसा, फटकन म्या मेले तर. सासूबाई, कुणाची माझी बाय ती. माझ्या अंगात तर नाही राक्षसच घुसला होता, म्हणून माझ्या गृहलक्ष्मीच्या ओटीत भोपळा टाकला म्या. मला माफ कर लेकरा. सासूबाई पाया पडते. हे लेकरा, मला माफ केलं ना. कधीच तुमच्यावर तर कधी राहत नव्हता शिमा. तुझ्या तसे दैवी गुण आहेत का नाही, म्हणून महाराजांची लाडकी आहेस तू. हो साठे, या ना, ये लेकरा ये. जानकीच्या बाजूले बस. या जी, हात कुंकू लावा. बघाजी, लक्ष्मीनारायणाचा जोडा कसा दिसून राहिला. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. मन निर्मळ होतात
सदिचारांचा झगमगाटून राहिला का नाही? मन विचार उजळले सत्यभामे. गण गण गणात भूते. स्त्रीची मती आधी स्वतः स्त्रीले समजायला पाहिजे लेकरा. पुरुषी अहंकाराले तवा बळकटी भेटते जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा अनादर करते. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या सुखदुःखात सोबत असायला पाहिजे. आदिमाया स्त्री ही वंश विस्ताराचं आणि जीवसृष्टी अव्याहत गतिमान ठेवण्याचं कार्य करते. गण गण गणात भूते. सत्यभामे, आज तू तुझ्या सुनेले जानकीले लक्ष्मी रूपात स्वीकारलं. हे शुभ झालं ना लेकरा. पण हे लय आधी करायला पाहिजे होतं ना लेकरा. तू सुनेचं हमेशा वाईटच करत आली. पण जानकीनं तुले प्रेम आणि आदरच द्यायला. सत्यभामे, चांगुलपणा हा अक्षय जलकुंभावानी राहते. उंजळ भर देऊन जाण्यानी काही घटत नाही का आटत नाही. गण गण गणात भूते. 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 काय करावं दामोदर भाऊ? म्हणजे पितांबर भाऊची अवस्था तर बघा ना. आपल्याच अवस्थेत राहतात पितांबर भाऊ, हे तर मी आपण पाहिले. म्हणजे डोळे उघडे राहतील, आपल्या समोर पण उभा असतील, पण मनानं पितांबर भाऊ आपल्या सोबत नसतील. गण गण गणात भूते. हो ना, कधी माळावर, कधी शेतात आणि कधी कोणाच्या ओसरीत बसून राहते ना. मोठा सज्जन आणि महाराजचा निश्चिम भक्त आहे ना पितांबर भाऊ. पण अशी अवस्था पाहिली का काळजाचं पाणी पाणी होते. काळजी वाटते पितांबर भाऊची. दामोदर भाऊ, हा? असं देहबान हरपून फिरत राहणं याचं प्रमाण वाढलंय पितांबर भाऊचं. चंदू भाऊ, भेसडता का पितांबर भाऊ? काय विठोबा होते पितांबरचा पण. चट्टा होता ना विठोबा. अबे काय पण बोलते का बा? हा, असं कोणाले पण काय पण बोलाल का? अशी सुदबूत कशी सर दे? असवंग करते का पितांबर? हो, तोंड दिलं म्हणून काही पण बोलान का? सज्जन माणूस आहे पितांबर भाऊ. आणि तुम्हाला काय त्रास देऊन राहिला का पितांबर भाऊ? कायले नको ते बोलता. जा आपल्या कामाला जा. चंदू भाऊ, काय पण म्हणा, पण असं पितांबर भाऊचं कुठं पण शुद्ध हरपून बसणं हे काळजीचं कारण वाटते भाऊ. हो, आपण कायले काळजी करा. गुरु माऊली महाराज आहेत ना, हा. त्याची बरोबर दृष्टी राहते. महाराज कृपा असू द्याची पितांबर वर्त. हो. गण 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 गणात भूते. कबीरा संगत साधु की निष्फल कभी न होगी चंदन वासना निमन कहसी कोय कबीरा निमन कहसी को. गण गण गणात भूते. महाराज, महाराज, शुभम भवतु. मायले कोठी निघाले. महाराज, तुमच्या आशीर्वादानं या राक्षसातून माणसात आले जी. सकाळच्या पारी देवाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली ना. कुठल्यापासून मागच लागली ना जी. महाराजाचं दर्शन घ्यायचं आहे, महाराजाचं दर्शन घ्यायचं अशीच करून राहिली ना. महाराज, दूध आणलं जी तुमच्यासाठी. काजू केशर घालून आणलं. माही सेवा रुजू करा. दूध घ्या जी. गण गण गणात भूते.
सत्यभामे कायचा विचार मनात गोंगावून राहिला? महाराज तुम्ही सर्वज्ञ आहात जी. आजवर तर म्या लई चुका केल्या, लई पाप केली. त्याची जी काही कठोर शिक्षा असन ती आम्ही भोगायला अजून पण तयार आहे ना. फक्त माया लेक आले आणि माया सुनेले सुखात ठेवाजी. हे समज तुझ्याच हातात आहे ना लेकरा. आमचं लक्ष आहेच, पण समजायली आनंद होईन असं वागणं लेकरा. महाराज आज का नाही मी झुणका भाकर करते काय आणि नैवेद्य पण दाखवते आणि तुम्हाला आणून खाऊ पण घालते जी. महाराज माही सून का नाही लई गोड आहे जी. काल रात्री का नाही घरभर आम्ही पणत्या लावल्या ना आणि सुनेची ओटी पण भरली. असाच आनंदाचा झगमगाट राहू दे घरात. प्रेमाच्या आपुलकीच्या ज्योतीनं घर प्रकाशात न्हाऊ दे. उदासीनता आणि नैराश्याची समधी जळमट जळून जातील ना, लख प्रकाश पडणार आहे सत्यभामे. श्री दत्तात्रयांची आणि आदिमाया अंबाबाईची कृपा होणार आहे. हो जी महाराज तसंच होऊ द्याची. मी कशात पण विघ्न आणणारच नाही ना. मला फक्त सुख हवं आहे. फक्त माया सुनेले माया पोराले सुखात ठेवाजी. दुसरं काय पण नको जी महाराज, दुसरं काय पण नको जी. राम हो जी. आता सत्यभामा आणि जानकीची विशेष काळजी घ्या लागते. जी जशी तुमची आज्ञा जी. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.